हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. हे आहे मार्केट यार्डमधील कचरा, जिथे करोडोंचे रोज व्यवहार केले जातात. मग या लोकांना कचरा नाही का उचलता येत, हा पहा. आणि मग काही लोक इतकं घाणेरडे कमेंट्स करतात की मुके प्राणी रस्त्यावर नको आहे, त्यांच्यामुळे घाण होते. तर त्या लोकांसाठी हे व्हिडिओ आहे. तर पहा, उघड्या डोळ्यांनी पहा. ओळखलं का? ओळखलं? थांब देते. यो चलिए. डान्सर माझी सगळी लेकरं डान्स करतात. ओके, खायला द्यायचे 2 मिनटं. तो पण आलाय बघ. कुठं देऊ आता? 1 मिनट इथे देऊ, कारण तो बाबा ओरडेल ना. थांब बाबू. समोर पहा कचरा, कचऱ्याचे ढिगारे. मार्केट यार्ड, पुणे मार्केट. ओके. आणि आम्ही खायला टाकतो तर म्हणतात इथे नका टाकू, तिथे नका टाकू. ठीक आहे, थांब, पेपरवर देते. सावकाश अरे सावकाश. तुला कुठे देऊ काढू? दोन मिनटं थांबणार आहे. दोघांनी खा ना. कचरा. ये देखो, स्वच्छ भारत हमारा. यहाँ करोड़ों रुपए रोज कमाते हैं लोग. इतनी बड़ी बड़ी बिल्डिंगें हैं और यहाँ सब अमीर और बाहर के राज्य से आने वाले व्यापारियों की बड़ी बड़ी दुकानें हैं. अभी तो कुछ भी नहीं है. देखो पूरा कचरा. ये है स्वच्छ भारत अभियान. अजून हे पहा की आमच्या मार्केट यार्डचा नजारा. पुणे मार्केट यार्ड. बऱ्याच ठिकाणी फिरलं ना तर हे असंच सेम आहे, कारण करोडोंची दुकानं आहेत बघायचं. करोडोंचे देवाणघेवाण. किती लागले रे बाळा तुला? खाते ए बाबू, तुला किती शोधलं मी. फार तिकडे गेलेले ना. थांब, तुला पाणी देते. ये है स्वच्छ भारत हमारा. ये देखो स्वच्छ भारत. अभी कुछ दिनों पहले डॉगियों के बारे में जो हुआ था, बहुत सारे मोर्चे निकले. उसमें से कुछ लोग बहुत ऐसे बोल रहे थे कि ये कचरा तो ये जानवर करते, बेजुबान करते. अभी देखो इंसान हो स्वच्छ भारत. ही सगळी दुकानं पुणे मार्केट यार्ड मधली आहेत. करोडो रुपयांची रोज देवाणघेवाण होते. या लोकांना कचरा टाकता येत नाही. त्या दुकानदाराला मी फक्त म्हटलं की भैया, तुम्ही या डॉगींना खायला का ठेवत नाही? तर ते बोलले की मी आता एक माणूसच ठेवतो त्यांच्यासाठी, आम्ही पैसे नाही कमवायचे. अरे बाहेरून राज्यातून आलेले आहेत करोडो रुपये. अरे तुमचे रोजचे व्यवहार किती रुपयाचे होतात? 10 लोक पैसे मोजायला लागतात आणि तुम्ही 4 बिस्किटचे पुढे टाकू शकत नाहीत. आणि हे असं बनवलं त्यांनी आपल्या पुण्याला. लक्षात ठेवा. हा आहे मार्केट यार्डचा नजारा. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणारी लोक नको नको ते बोलतात की कुत्र्यामुळे रस्त्यावर कचरा होतो. तर 2 पायांची जी लोक काही बोलतात ना, तर हा पहा कचरा. रोज दिवसातून लाखो करोडो गाड्या इथे खाली होतात मालाच्या. आणि रस्त्याने कचरा पाहिलं तर ढिगांनी कचरा आहे इकडे.